नमस्कार मंडळी, मी मावळटेशन परवाचा सर्वे सर्वा. काल मी एका ठिकाणी मेंटेनन्सला गेलो. मेंटेनन्सला गेल्यानंतर मला पाहायला मिळालं तिथे 2.5 टनचा एसी लागलेला होता आणि दुसऱ्या रूम मध्ये 1 टनचा एसी लागलेला होता आणि एसीचा सप्लाय जो आहे रूमच्या सप्लायला अटॅच केला होता आणि 2.5 टनचा पण एसीचा जो सप्लाय तो पण रूमच्या सप्लायला अटॅच केला होता. पण यार असं राहत नाही, कारण की त्यानं पूर्ण गोष्टी आपण एवढं मोठं आपण एसी लावतो 70,000चा 72,000 एवढा जो की मागे एसी लावतो, पण एसीला सप्लाय आपण डायरेक्ट कनेक्ट करून देतो. पण हे काम कस्टमरला माहित नसते. हे काम असतं इलेक्ट्रिशियनचं. इलेक्ट्रिशियन काही मध्ये राहतात, काही माझे इलेक्ट्रिशियन भाऊ राहतात. अरे त्यांना माझं म्हणणं आहे की आपण त्यांना थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा, कारण की घर मालकाला या सर्व गोष्टी माहित असतात, या सर्व गोष्टी इलेक्ट्रिशियनला माहित असतात. आणि घर मालकाला काय वाटते आपला एसी चालू झाला बस त्यांचं काम. घर मालकाची अपेक्षा काय असते, आपला एसी चालू झाला पाहिजे. पण एसी चालू होण्यास ह्या सर्व गोष्टी चालत नाही, कारण की एसीचे केबल गरम होतो. कारण की आपण 2.5 टनच्या एसीला आपण किती एमएमचा वायर आपण युज केला पाहिजे. 2.5 टनच्या एसीला आपण जवळपास 6 एमएमचा वायर युज केला पाहिजे आणि 1 टनच्या एसीला 4 एमएमचा वायर आपण युज केला पाहिजे. आणि एसीचा जो सप्लाय आहे त्या सप्लाय मीटर पासून ते एमसी बॉक्स पासून ते पूर्ण असायला पाहिजे. आणि कुठला पण एसी असो, पण एसीचा सप्लाय आपला एमसी बॉक्स पासून आणि डायरेक्ट मीटर पासून असायला पाहिजे. आणि इतर सर्व गोष्टी आपण छोटा काय एसी असो ना, तुम्ही 1 टनचा घ्या आणि 2.5 टनचा पण लावा. एसीला सप्लाय तुम्ही डायरेक्ट मीटर पासूनच तुम्ही लावा. डायरेक्ट तुमच्याकडे जर समजा अंडरग्राऊंड जर वायरिंग जर नसेल तर सेपरेट तुम्ही 3-4 केबल घेऊन तुम्ही पूर्ण आणि केळा ग्रिप लावून पण तुम्ही लावू शकता, युज करू शकता. आणि अशाच प्रकारे माझा काल मी मेंटेनन्सला गेलो म्हणून मला थोडा बोलावंसं वाटलं, म्हणून मी थोडा विषय तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला माऊली टेशन परवाला तुम्ही सबस्क्राईब करा.